नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे वाजले 9:30. आता 9 वाजल्यापासून आपण चालू करून ठेवलेलं आहे सगळे ॲप. तर बघूयात कधी ट्रिप पडतं. CNG भरून घेऊयात. तोपर्यंत ट्रिप काय पडत नाही, अर्धा एक तास झालं. त्यामुळं CNG भरून घेऊत आधी आणि नंतर भेटूत. ट्रिप पडली काय कधी पडते काय नाही बघून. चला तर मग भेटूत नंतर. तर मित्रांनो, आपल्याला पडलेली आहे इथून ट्रिप म्हाडामधून, जे की आपल्या घराजवळच आहे. आणि तिथून पिकअप करून त्यांना आपल्याला सोडायचे तळेगाव दाभाडे. CNG भरायचा राहिला आहे, कारण तिकडंच जात होतो CNG भरायला. तेवढ्या ट्रिप पडली. मला आधी ट्रिप घेऊ, नंतर जाता CNG भरून घेऊ, जर कस्टमर ॲग्री झाले तर. नाहीतर मग कस्टमरला सोडल्यानंतर आपण तळेगावमध्ये पण CNG भरू शकतो. चला तर मग आपण भेटूया तळेगावमध्ये आता. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत कस्टमरच्या पिकअप पॉईंटला. कस्टमरशी बोलणं पण झालेलं आहे. ते बोलले थांबा 5 मिनटात आलो म्हणून. म्हणजे ठीक आहे या. तर आपल्याला ट्रिप पडलेली आहे इथून म्हाडामधून तळेगावची. आपल्याला साधारणतः 1 तास भर लागेल पोहोचायला. 40 किंवा 50 मिनटं लागतील. तिथे पोहोचल्यानंतर आपण बघूयात तिथून कुठली पडते, किंवा CNG आपण रस्त्यात भरला तर ठीक आहे. मॅडम आहेत, त्या मॅडमशी आता बोलणं झाले. तर ते बघूयात, जर CNG भरायला त्यांनी जर सहमती दाखवली तर आपण CNG भरून घेऊ. नाहीतर मग तळेगावमध्ये सोडल्यानंतर आपण CNG भरू. तर मित्रांनो, आपला आता CNG भरून झालेलं आहे. इथे 413 रुपयाचं CNG बसला आहे गाडीमध्ये. प्रेशर कमी होतं, त्यामुळं कमी बसला आहे CNG. आणि ज्या कस्टमरला आपण आता तळेगावमध्ये सोडलं आहे, त्याच कस्टमरने सांगितलं आहे आपल्याला की लगेच आपल्याला परत जायचं आहे म्हणून. तर बघूत कस्टमरचा फोन कधी येतो आणि कधी निघता येते. जर 5-10 मिनटामध्ये जर कस्टमरचं होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आपण बघूयात दुसरी राईड वगैरे भेटते का आपल्याला इथून. चला तर मित्रांनो, आपण आलो होतो घरी. कस्टमरला तळेगावहून सोडलं होतं, परत म्हाडामध्ये सोडलं त्यांना. जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी की त्यांना परत रिटर्न सोडायचं आहे म्हणून. तर त्यांना सोडलेलं आहे आपण इथं. आणि घरी येऊन जेवण वगैरे करून अजून परत निघालो आहे आपण. आता इथून पडली, आपल्या घराच्या बाजूनच पडली आहे ट्रिप. ती पडली आता रेल्वे स्टेशनची, पुणे रेल्वे स्टेशनची. आणि निघालो आपण आता कस्टमरला पिकअप करायला. पिकअप करून मग आपण भेटूया स्टेशनला. चला तर मग. तर मित्रांनो, आता आपण आहोत दिघीमध्ये. अशा प्रकारे आपल्या लगातार, म्हणजे आत्ता जेव्हा आपण घरून निघालो तेव्हापासून आता 3 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आपण डायरेक्ट स्टेशनला आलो होतो. घरून स्टेशनहून नारायणपेठची ट्रिप पडली. नारायणपेठवरून डायरेक्ट आता चारोली बुद्रुकची ट्रिप पडलेली आहे. तर आपण आता चाललो आहोत तिकडंच कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी. आणि कस्टमरला थोडे इथं फळं वगैरे घ्यायचे होते, मग त्यामुळं इथं थांबलो आहे दिघीमध्ये. जे आपलं जे रस्त्याच्या साईडला जे फळं बसतात चांगले असतात तिथं, म्हणजे मार्केट असल्यासारखं आहे इथे. त्यामुळं म्हणलं कस्टमरला इथंच थांबवलं आणि त्यांनी म्हणले चला इथंच घेतो, म्हणून थांबवली इथे गाडी. आणि आपला ते राहिलेला ब्लॉग कंप्लीट करायचा म्हणून मी स्टार्ट करतो इथे ब्लॉग. तसाच एंड बी करतो आणि स्टार्ट बी करतो इथेच. चला तर मग भेटूया चारोलीमध्ये. आणि तिथून पुढचं काय नियोजन आहे, किती म्हणजे ट्रिप लगेच पडते की नाही पडत. तिकडं आता थोडंसं आउटसाईडला येतं, म्हणजे आपल्यासारखंच चाकणच्या चाकण साईड सारखंच आहे इकडं पण. चारोलीहून ट्रिप एकदम कमी पडतात. चला तर मग भेटू. तर मित्रांनो, कस्टमरला आपण चारोलीमध्ये आता ड्रॉप केलं आहे. आणि आपल्याला इथून संकल्प गार्डनपासून आळंदी रोड जो आहे त्या रोडच्या जस्ट बाजूला संकल्प गार्डन मंगल कार्यालय आहे, तिथून आपल्याला ट्रिप पडलेली आहे हडपसरची. तर आपण चाललो कस्टमरला पिकअप करण्यासाठी. चला तर मग भेटूया हडपसरमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 9 आणि आपण आहोत आता डांगे चौकात. तर आपण तिथल्या CNG पंपावर आहेत, CNGच्या लाईनमध्ये लागलो. तर आपण ज्यावेळेस आपण हडपसरला पोचलो तिथून लगेच म्हणजे कस्टमरला ज्या जागून आपण
सोडलं ज्या जागी आपण कस्टमरला सोडलं त्याच जागूनच कस्टमरला पिक करायचं होतं आणि तिथून आपण त्यांना पिक केलं आणि तर राहटणीमध्ये सोडायचं होतं, तर तिथं आपण त्यांना सोडलेलं आहे आणि तिथून डांगे चौकातल्या पेट्रोल पंपाजवळ आपण येऊन लाईनमध्ये लागलेले. आता संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. तर आता गो टू होम टाकून ठेवू आणि बघू घराकडची पडते का ट्रिप. आणि जे सकाळी आपण CNG जे भरला होता ते CNG त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, हां, सकाळी जे आपण CNG भरला होता त्या CNG पंपावर प्रेशर नव्हतं, त्यामुळं खूप कमी CNG बसला होता. तर म्हणून डबल आज भरावा लागतो आपल्याला CNG. चला तर मग आता भरून बघूयात CNG कितीचा बसतो, काय बसतो आणि ट्रिप भेटते का नाही ते पण बघावं लागेल. नाही भेटले तर मग निघाले आपण. तसं आता 9 वाजले. आता इकडं थांबण्यात काही हे नाही, अजून पावसाला पण सुरुवात झालेली आहे बघा. पाऊस पण चालू झाला आहे, त्यामुळं मग आता थांबण्यात काय हे नाही आहे. सरळ आता घराकडे निघायचं आहे CNG भरल्यानंतर. तर मित्रांनो CNG भरून झालेला आहे आपला आणि पाऊस पण पडतो खूप जोराचा. आता आपण टाकलं होतं ओला, उबर, रॅपिडो सगळ्यावरती गो टू टाकलं होतं. त्यानंतर आता ओलावरती ट्रिप आलेली आहे चिंचवडवरून तळवडेची. तर आपण कस्टमरच्या पिकअप पॉईंटकडे चाललेलो आहोत. त्यांना पिक करून आणि त्यांना सोडल्यानंतर आपण भेटू. बरं झालं आपल्याला ट्रिप पडली, नाहीतर इथून 23 किलोमीटर दाखवत होतं. 23-24 किलोमीटर आपल्याला MT घराकडे जात होतं. तर बरं झालं जाता ट्रिप पडली आपल्याला. चला तर मग आपण भेटूयात तळवडेमध्ये. तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आता घरी. मी आपल्याला निगडीवरून चिंचवडवरून पडली होती ट्रिप आपली याची तळवडेची आणि परत महिंद्रा कंपनीपासून पडली चाकणची ट्रिप. तर अशा 2 ट्रिपा येत्या वेळेस कंप्लीट केलेल्या आहेत आज. आणि आत्ता मी जस्ट घरी पोचलो आहे. मग आजचा बऱ्यापैकी झालेलं आहे काम आणि CNG पण भरून येताच घेतलेलं आहे. म्हणजे उद्या सकाळी काय CNGचं टेन्शन राहणार नाही. उद्या सकाळी निघलं का डायरेक्ट कामाला लागलं तरी चालतं. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11. सकाळी 9 ते संध्याकाळी 11पर्यंत असं काम झालेलं आहे आज. जवळजवळ 14 तास, जवळजवळ 14 तास आज झालेलं आहे काम. आणि पाऊस चालू आहे, 2-3 तास झालं सारखा पाऊस चालू आहे इकडे. आणि आत्ता पण बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे तुम्हाला पण आवाज येत असेल. चला तर मग ब्लॉग संपूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत